जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. मी शुभम नाटेकर आणि स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वर्गनगरी कोकणातून. तर मी आलो आहे कोकणात. माझ्या मागे मुसळधार पाऊस पडतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं कोकणातलं घर दाखवणार आहे आणि माझी वाडी दाखवणार आहे. गाव पण दाखवण्यास पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो होता. तर आमच्या देवारात आहे ती थांबा दाखवतो. हे बघा, मांजराची पिल्लं आहेत. काय मित्रांनो, मी शुभम नाटेकर स्वागत करतोय आपलं कोकणातून, कोकण नगरीतून. तर आता इथे बांबू काढायचं काम चालू आहे. तर इथे जे बांबू आहेत ना, असे बांबू, तर या बांबूपासून कागद बनवतात असं काका सांगतायत. काय बनवतात? अच्छा, तर असा या बांबूंचा उपयोग असतो. हे मला आजच कळतंय, याच्यापासून कागद बनतो ते. हा, मी कोकणचा बाबू. याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता वाडीतून सगळ्यांना हाका मारत जातोय आपण पुढे पुढे. हा, आवाज आला असेल. असं सगळ्यांना हाका मारत जायचं. काय बोलतो श्रेयस, बाकी सगळं कसं चाललंय? मस्त आहे. तो आल्यावर आनंद येतो. आनंद येतोय त्याला. ही बघा लाल परी. आता सगळे अशाच येतात काय रे? त्या बंद झाल्या जुन्या? पांढऱ्या पांढऱ्या येतात. पण त्या बंद झाल्या काय आधीच्या? येतात 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 त्या पण. ओ आकी, बरं आहेत ना? हा, बरं आहे. हा, काल आलो. हा, जाऊया. तर ही आहे माझी प्राथमिक शाळा. इथे मी 4वीपर्यंत शिकलो. आणि हे आमचं रामेश्वर मंदिर. आणि हा आहे सर्व नजारा. विकायचं दुकान बंद झालं. काय बोलतो? बारक्या फुलावर जातात रे. हा कुत्रा आहे. कुत्र्या त्यामध्ये शिवम लावाला आज चिकनची पार्टी मिळणार. तर इथं देव रामेश्वराचं मंदिर आहे. आणि हे बघा, याला बोलतात तिरडा. तिरडाच ना? हा, तिरडा. सोनतळ वेगळी असते, हा तिरडा. तर आता आम्ही जातोय आमच्या रोजच्या जागेवर. बुलबुल पण बघायला लागला. बुलबुल. आम्ही इथे असताना त्या पुलावर जायचो. पूल आहे ना, तो एक अड्डा असा आहे. जेव्हा मुलं सगळी एकत्र जमतात तेव्हा तिथे जाऊन मस्त गप्पा बिप्पा मारायच्या. एकदम शांत वातावरण असतं तिथे. भात लावणी. तुमच्या पण गावी अशी भात लावणी असते का? नक्की कमेंट करून सांगा. आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीतच असेल माझं गाव. स्वर्गात बसलेलं माझं कुरंगाव. पण जे आपले नवीन आहेत त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ आहे. कोण? फादरची बाग. फादरची बाग म्हणजे? आपण घेतला फादर आहे ना. अच्छा, फादरची बाग आहे श्रेय सांगतोय. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. तर भाद्रपद महिना सुरू झाला आणि थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. श्रेयसला कसं वाटतं आहे? बरं वाटतंय. तर एक गाणं होऊन जाऊ दे. बोल. एक भजन बोल, भजन. बाप्पाचा गजर. चल, एक होऊन जाऊ दे. श्रेयसचा केस पिकलेला आहे या ठिकाणी. हा बघ, पांढरा केस. असं आहे आमचं कुरंगाव. कुरंगाव खूप मोठं आहे. ते पण दाखवायचा माझा प्लॅन आहे. या 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ येतील. आता नुसतं व्हिडिओज येणार आहेत. इकडून तिकडून सगळ्या सांगतो मी स्टोऱ्या. मी कुरंगचा पोऱ्या. तर मी रिपोर्टर कुरंगचा पोऱ्या आपल्यासोबत आलेलो आहे. तर आता मी कुरंगच्या पुलावरती आहे. इकडे या, समोर या, पुढे या. तर हा आहे आमचा कुरंगचा पूल. आणि पाहू शकता तो एकदम पाणी भरून चाललंय. माझ्यावर फोकस करा. हे बघा पाणी किती आहे. या पाण्यामध्ये तुम्ही उडी देखील मारू शकता. इकडे फोकस करा. या पाण्यामध्ये तुम्ही उडी देखील मारू शकता. हे पाणी अगदी सेफ आहे. त्या मुंबईच्या गटारातल्या पाण्यापेक्षा हे पाणी परवडलं. म्हणूनच मी या पाण्यात उड्या मारायसाठी आलो आहे. आता काही दिवसांनी मी या पाण्यात उड्या मारेन. आता तरी नाही मारणार. मागून या. तर आता आपण या बाजूला जाऊया.
तर आता आपल्यासोबत आहे पाऊस. नदी आहे, नदी नदी बोलणार आहे आपल्याशी. नदी ही बोलते. तर नदी देवता काय बोलशील तू एवढ्या लवकर कशाला आलीस? थांबा ऐकतो. हां, तर ती बोलते आत्ताच काय ते पडून घेऊ दे मला, एवढा पाऊस पडतो ते पडू दे. गणपतीत आला तर तुम्ही शिव्या घालाल, हे पण बरोबर आहे. गणपतीत आला तर आम्ही शिव्या घालू, त्यापेक्षा आत्ताच काय ते पडून जा म्हणजे. तर हे बघा आता माझ्या मागे आहे कुरंगाव. कुरंगाव हे बघा कुरंगाव आणि निसर्गाने कुरंगाव, ते रामेश्वर मंदिर आणि हा नजारा. हाच नजारा बघायला तुम्हाला कुरंगावात यावं लागेल. सोबत आहे मी कोकणचा बाबू. श्रेयस बाबू का तू? चॅनलचं नाव असं काय ठेवलंयस? कोकणाचा बाबू एकटाच आहे. बाबू बाबू कोणी सजेशन करून दिलं तुला? तू ह्याला मी दिलं. हां, मी कोकणचा बाबू श्रेयस पवार. तर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा पटकन. पाऊस येतोय, पाऊस येतोय, पाऊस येतोय. छत्री उघडायचे. मी कोणाचा हे नाही करत, ते सांगते प्रमोशन. छत्री आहे आता गावाला चांगली घ्यायची कंटाळा आला त्यामुळे आणले. बाकी निसर्ग तर निसर्ग दरवळला आहे. बघा. बैल आहे. तू बघितलं आहे ना पळताना? मस्त पळतो एकदम जबरदस्त. तर यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी भेटता आलं तर भेटूच लवकर. श्रेयसचा मासा होता, बघूया आता. काय फुटलं? श्रेयसनी मासा पाळला नाही. दिसणार नाही वरी. कॅमेरा दिसतोय. ओके. हा अरे दिसला 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 दिसला. एकच नाही 16 आहेत. श्रेयस मासेमार. ओके. कोकणातला मासेमार श्रेयस पवार. माणसं आजी, श्रेयस, तिचा आजोबा. तर मंडळी आता मी तुम्हाला माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो, काय काय आहे ते आमच्या घराच्या आजूबाजूला. तर ही पहिली तर इथे पडवी काढलेली आहे, म्हणजे घर तिथे, इथे पडवी आहे, इथे चूल बिल आहे आणि इथे कोंबड्या पण आहेत थोड्याफार. तर ते जाऊ द्या, तुम्हाला इकडे दाखवतो. हा काकडीचा वेल आहे. काकडी जो काही धरली नाही आहे, काकडीचं फुल आहे. हा बघा, फुला जो काही काकडी धरेल तेव्हा बघू आपण. मी जो आहे तोपर्यंत धरली तर ठीक, खाऊ कशा बशा काढून बिडून, तुम्हासनी पण देन पार्सल करून. पण बघूया धरतात काय तोपर्यंत. हा तुम्ही याच्या आत काय असेल विचार करा, काय आहे याच्या आतमध्ये. हे बघा, इथे आहे कारल्याचा वेल. कारलं काही दिसतंय काय? कारलं पण काही दिसत नाही आहे. आणि हे बघा, ही दिसत आहेत पडावली. पडावली पडावली, मोठी मोठी पडावली. अजून काय आहे? ह्या बघा, इथं एक पडावळं. पडावळं इथं 2 पडावळं, इथं 2. व्हिडिओ बघून येऊ नका, काठी खाली मस्करी करतोय, सिरियसली घेऊ नका. नारलिनीचं झाड आहे लांब लचक. हे इथं एक आहे, इथं एक आहे. तिथे पण अशी छोटी मोठी झाडं आहेत. हे आहे आवळ्याचं झाड. आवळ्याचं हे तुम्ही जर कोकणी, तुम्हाला आता मी माहीत नसतील पण कोकम माहीत असेल कदाचित, कोकम सरबत. तर जे कोकम सरबत बनतं ना, ते या ह्याच्यापासून बनतं. आणि या पानाची जी चव असते ना, ती चव आंबट असते, या पानाची चव. हे बघा, हे असं पान आहे. फोकस मारतो, फोकस. हा हे बघा, छोटे काढतो. हे बघा, हे जे पान आहे ना, त्याची चव आंबट असते. फोकस मारतो, याची चव आंबट असते. तर इथे अळूचं झाड, ही पानं आहेत अळवाची. इथे जास्वंदीचं, हिला फूल आले. पाऊस जास्त असल्यामुळे कमी फुलं आहेत. हे केळीचं झाड, हे केळी आहेत. हे चिक्कूचं झाड. पावसाळ्यात चिक्कू एवढे काही खाण्यासारखे नसतात, पण झाड आहे चिक्कूचं. इथे लिंबाचं झाड आहे. तिकडे कढीपत्ता आहे, कढीपत्ता. हे बघा, हे अननसाचं झाड आहे. हे कढीपत्ता आहे इथे, हा कढीपत्ता. हा हे पपईचं आहे. हे बघा, पपईचं झाड आहे. आणि
तर इथे आता करतो. हे बघून वाटत असेल लाजरी, पण ही लाजरी नाही आहे. हे बघ लाजत नाही, ही शोकेसचं आहे. याला फुलं झरली नाही आहेत तोडल्यामुळे. ते इथे गुलाबाचं झाड आहे, हे गुलाबाचं झाड आहे. हे बेलाचं झाड जे गणपती बाप्पा शंकरांना वाहतात ते हे बेल आहे. पण याचं हे प्रॉब्लेम आहे, पावसाळ्यामध्ये याला असे काळे डाग येतात आणि उन्हाळ्यामध्ये हे पूर्ण भरलेलं असतं. दरवर्षी असं होतं याचं. हे बघा इथे अजून लहान आलं आहे. याला आमच्याकडे हे थोडंसं सोनतळीसारखं असतं. याला नक्की आता एक्झॅक्ट नाव मला आठवत नाही. ही बघा ही मकलंबी आहे, जिला गोंडा येतो. इथे पण मकलंबी आहेत. हे आंब्याचं झाड आहे. ही तुळस जी प्रत्येक कोकणी माणसाच्या घराच्या पुढे तुम्हाला बघायला मिळते. हे माझं मागे घर आहे, घरातून तुम्हाला दाखवेनच. हॉल म्हणजे अशी पडवी आहे, आमच्याकडे पडवे बोलतात. आणि ही ओटी. इथे देवघर आहे आणि इथे माझं काय काहीतरी सामान आहे, ट्रॉफ्या वगैरे. असं आहे हे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत टाटा, आंब्याच्या वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. जय.